रिसेंटली MST CET 2025 ची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग ही सुरू झाली आहे. त्याच्यावर मी तुम्हाला व्हिडिओ सुद्धा प्रोव्हाइड केली होती की तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग कशी करायची. बट त्या व्हिडिओच्या कॉमेंट सेक्शनमध्ये भरपूर मुलांचे कॉमेंट्स आले की दादा आम्ही ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग करताना आमची मिस्टेक झाली आहे, तर ते आम्ही कसं करेक्ट करू शकतो. लाईक काही मुलांच्या नेम एंटर करताना मिस्टेक झाली आहे, त्यांच्या नेमच्या स्पेलिंगमध्ये मिस्टेक झाली आहे, किंवा काही मुलांनी त्यांचं नाव त्यांच्या 10वीच्या मार्कशीटच्या सिक्वेन्सप्रमाणे एंटर नाही केलं, तर ते आम्ही कसं करेक्ट करू शकतो. प्लस काही मुलांनी डेट ऑफ बर्थ एंटर करताना मिस्टेक केली आहे, काही मुलांनी जेंडर सिलेक्ट करताना मिस्टेक केली आहे, प्लस काही मुलांनी त्यांच्या सब्जेक्ट ग्रुपमध्ये मिस्टेक केली आहे. काही मुलांना PCM ग्रुपला अप्लाय करायचं होतं बट चुकून PCB ग्रुपला अप्लाय केलं. प्लस काही मुलांना दोन्ही ग्रुपला अप्लाय करायचं होतं बट एकाच ग्रुपला अप्लाय केलं, तर ते आम्ही कसं करेक्ट करू शकतो. प्लस काही मुलांच्या फोटोग्राफ आणि सिग्नेचरमध्ये मिस्टेक झाली आहे. प्लस काही मुलांच्या कॅटेगरीच्या डिटेल्समध्ये पण मिस्टेक झालेले आहेत. तर हे सगळे डिटेल्स तुम्ही कसं करेक्ट करू शकता, ह्याच्यावर नक्की सोल्युशन काय आहे, तर तेच मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे. प्लस ह्या व्हिडिओच्या एंडला मी तुम्हाला एक इम्पॉर्टंट पॉईंट सुद्धा सांगणार आहे, तर तो पॉईंट तुम्ही अजिबात मिस नका करू. सो प्लीज वॉच दिस व्हिडिओ टिल दी एंड अँड ऑल्सो मेक शुअर टू सबस्क्राईब दिस चॅनल. सगळ्यात पहिले जेव्हा तुम्ही फॉर्म फिलअप करताना जेव्हा तुम्ही पेमेंट करता, तर पेमेंट करायच्या आधी तुम्हाला एक पॉपअप येतं. त्या पॉपअपमध्ये दिलेलं असतं प्लीज चेक द डिटेल्स इन द ॲप्लिकेशन फॉर्म केअरफुली बिफोर मेकिंग द पेमेंट. आफ्टर द पेमेंट यू कांट बी एबल टू मेक एनी चेंजेस इन द ॲप्लिकेशन फॉर्म डिटेल्स. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला क्लिअरली लिहून दिले की जर तुम्ही आत्तापर्यंत पेमेंट नसेल केलं तर तुम्ही तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म पूर्ण व्हेरीफाय करून घ्या आणि चेंजेस करायचे असतील तर ते तुम्ही करून घ्या. कारण की पेमेंट केल्यानंतर तुम्ही तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये काही पण चेंजेस नाही करू शकत. तर ह्या इकडे तुम्ही एक पॉईंट नक्की लक्षात घ्या की आता जर तुम्ही तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये काही पण मिस्टेक केली असेल, प्लस तुम्ही पेमेंट वगैरे करून तुमचं ॲप्लिकेशन फॉर्म पूर्णपणे सबमिट केला असेल, तर आता त्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये तुम्ही करेक्शन नाही करू शकत. मग दादा आता मी काय करू, आमच्या तर ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये मिस्टेक झाली आहे, ह्याच्यावर नक्की काय सोल्युशन आहे का. येस, ह्याच्यावर पण सोल्युशन आहे. आता मी तुम्हाला 3 सोल्युशन सांगतोय, ह्यातले शेवटचे 2 सोल्युशन्स खूप इम्पॉर्टंट आहेत, तर ते तुम्ही अजिबात मिस नका करू. सगळ्यात पहिलं सोल्युशन आहे फिल न्यू ॲप्लिकेशन फॉर्म. आता जर तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंगमध्ये काही पण मिस्टेक केली असेल, लिटरली काही पण मिस्टेक जर तुम्ही केली असेल, तर ते तुम्ही आता करेक्ट करू शकता नवीन ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करून. म्हणजे तुम्ही दुसरा ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करून तुम्ही सगळे डिटेल्स तुमचे करेक्टली एंटर करू शकता. बट दादा ह्याने काय प्रॉब्लेम तर नाही होणार आहे, कारण की मी ऑलरेडी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप केलं आहे. आता परत एकदा नवीन ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करताना काय मला प्रॉब्लेम फेस नाही करावी लागणार, तर अजिबात काय प्रॉब्लेम होणार नाही आहे. फक्त तुम्हाला नवीन मोबाईल नंबर आणि ईमेल आय डीने रजिस्टर करावं लागेल, कारण की ऑलरेडी तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी आधीच्या फॉर्मसोबत रजिस्टर झालेलं आहे. तर त्यामुळे परत तुम्ही त्या मोबाईल नंबरला यूज करून नवीन रजिस्ट्रेशन नाही करू शकत. सो त्यामुळे तुम्हाला अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी यूज करावं लागेल. ऑल्सो तुम्हाला पेमेंटसुद्धा परत करावं लागेल. सो डोंट वरी यार, तुमची काही पण जर मिस्टेक झाली असेल तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये, तर तुम्ही नवीन ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता आणि त्याच्यामध्ये तुमचे सगळे डिटेल्स तुम्ही करेक्टली एंटर करू शकता. अँड मी बघतोय की भरपूर मुलं ह्याच्या रिगार्डिंग खूप टेन्शन घेतात. छोटी मिस्टेक झाली तरी खूप टेन्शन घेतात, तर अजिबात काही टेन्शन नका घेऊ. तुम्ही ज्या पण एक्झामची प्रिपरेशन करताय तर ती प्रिपरेशन तुम्ही कंटिन्यू ठेवा, त्याच्यामध्ये काही डिस्ट्रॅक्शन येऊन नका देऊ. ऑल्सो जर तुम्ही MST CET किंवा JEE ची प्रिपरेशन करत असाल आणि जर तुम्हाला टेस्ट सिरीजची रिक्वायरमेंट असेल, तर तुम्ही टेक्स्टबुकची टेस्ट सिरीज यूज करू शकता. या टेक्स्टबुकच्या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला भरपूर काय काय फायदे मिळतात. जसे की सगळ्यात पहिले तुम्हाला फुल लेंथ मॉक टेस्ट मिळत आहे, परत तुम्हाला चॅप्टर वाईज टेस्ट मिळत आहे, PYQ सेक्शनल टेस्ट तुम्हाला मिळत आहे, ॲज वेल एज तुम्हाला स्टडी नोट्ससुद्धा ह्याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत. प्लस ह्या टेस्टचा जो इंटरफेस आहे हा ॲक्च्युअल एक्झाम टाईप आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही एक्झाम द्यायला जाता त्यावेळी जसं तुमच्या कॉम्प्युटर स्क्रीनवरती इंटरफेस असतो, सेम टू सेम तसंच इंटरफेस तुम्हाला ह्या टेस्ट देताना मिळेल. म्हणजे ह्याच्यामध्ये तुमचा कॉन्फिडन्स बिल्डअप होईल आणि जेव्हा तुम्ही ॲक्च्युअल एक्झामला जाल तेव्हा तुम्हाला नर्वसनेस होणार नाही. प्लस ह्याच्यामध्ये प्रत्येक टेस्ट झाल्यानंतर तुम्हाला ॲनालिटिक्ससुद्धा मिळेल. या ॲनालिटिक्समधून तुम्ही ॲनालाइज करू शकता की कुठलं तुमचं वीक सेक्शन आहे आणि कुठलं तुमचं स्ट्रॉंग सेक्शन आहे. सो तुम्ही हे टेस्ट सिरीज यूज करू शकता. ह्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहेत. ह्याचे काही फ्रीमधले टेस्ट सिरीज आहेत, तर ते तुम्ही फ्रीमधले टेस्ट सिरीज द्या. आणि जर तुम्हाला पाहिजे असेल तर ह्याची तुम्ही पेड टेस्ट सिरीजसुद्धा परचेस करू शकता. ह्याची प्राईस अराउंड 600 आहे. 6 मंथची ह्याच्यामध्ये व्हॅलिडिटीसुद्धा आहे. सो तुम्ही हे नक्की टेस्ट सिरीज द्या. ह्याचे सगळ्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. आता सेकंड सोल्युशन आहे करेक्शन विंडो. आता करेक्शन विंडो मीन्स सीट सेल एक तुम्हाला चान्स देते की जर तुम्ही तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये काही पण मिस्टेक केली असेल तर हे तुम्ही करेक्ट करू शकता ह्या करेक्शन विंडोमध्ये. बट एक तुम्ही लक्षात घ्या की ह्या करेक्शन विंडोमध्ये तुम्ही सगळेच डिटेल्स चेंज नाही करू शकत. ह्याच्यामध्ये तुम्ही फक्त कॅन्डिडेट नेम, तुमची डेट ऑफ बर्थ, तुमचं जेंडर, तुमचा फोटोग्राफ, तुमची सिग्नेचर अँड तुमचे सब्जेक्ट ग्रुप. सब्जेक्ट ग्रुप म्हणजे PCM किंवा PCB हे सिलेक्ट करताना काही मिस्टेक झाली असेल तर हे तुम्ही करेक्ट करू शकता. बाकी कोणत्याही डिटेल्समध्ये तुम्ही करेक्शन नाही करू शकत. आता बऱ्याच मुलांचे प्रश्न असतील की दादा मी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करताना म्हणजे कॅटेगरीच्या डिटेल्समध्ये मिस्टेक झाली आहे,
काही मुलांनी चुकीचा ॲड्रेस एंटर केलेला आहे, काही मुलांच्या फादर्स नेममध्ये आणि मदर्स नेममध्ये मिस्टेक झाली, लाईक त्यांनी स्पेलिंग मिस्टेक केली आहे, प्लस काही मुलांनी रिलिजन त्यांचं चुकीचं एंटर केलं आणि इतर पण काही काही मिस्टेक्स आहेत. तर ती मुलं विचारतात की दादा मग हे आम्ही डिटेल्स कुठे करेक्ट करू शकतो. तर एक तुम्ही लक्षात घ्या की जर तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये काही तुमच्या रिलिजनमध्ये मिस्टेक झाली असेल किंवा कॅटेगरीच्या डिटेल्समध्ये मिस्टेक झाली असेल किंवा तुमच्या ॲड्रेसमध्ये काही पण मिस्टेक झाली असेल तर ते आता काही इम्पॉर्टंट नाही आहे. तुमची जर मिस्टेक झाली असेल तरी पण चालेल, त्याचा काही इम्पॉर्टन्स नाही आहे. आत्ता जी तुमची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग होते ही जस्ट तुमच्या MSTCETच्या एक्झामसाठी होते. ही तुमच्या ॲडमिशन प्रोसेससाठी ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग होत नाही आहे. ही फक्त तुमच्या एक्झामसाठी ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग होते. आणि एक्झामसाठी कोणते डिटेल्स इम्पॉर्टंट आहेत ते आता मी तुम्हाला ह्याकडे स्क्रीनवर दिलेले आहेत. हे जे पण काही डिटेल्स आहेत हेच तुमच्या एक्झामसाठी इम्पॉर्टंट असणार आहेत आणि हेच डिटेल्स तुमच्या ॲडमिट कार्डवरती प्रिंट होऊन येणार आहेत. सो त्यामुळे CET सेल तुम्हाला करेक्शन विंडोमध्ये चान्स देते की जर तुमच्या ह्या डिटेल्समध्ये जे मी तुम्हाला आता स्क्रीनवर दाखवतोय, जर तुमच्या ह्या डिटेल्समध्ये काही पण मिस्टेक असतील तर तेवढंच डिटेल्स तुम्ही करेक्ट करू शकता. बाकीचे डिटेल्स तुम्ही करेक्ट नाही करू शकत, कारण की बाकीचे डिटेल्स तुमचे इम्पॉर्टंट नाही आहेत. हे तुमचे कधी इम्पॉर्टंट असतात? तुमच्या ॲडमिशन प्रोसेसच्या वेळी. म्हणजे जेव्हा तुमची MSTCETची एक्झाम होते तर त्याच्यानंतर तुमची एक ॲडमिशन प्रोसेस होते ज्याला आपण बोलतो कॅप राऊंडची प्रोसेस. आणि त्या प्रोसेसच्या वेळी परत एकदा तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करावाच लागतो आणि तो ॲप्लिकेशन फॉर्म खूप ॲडव्हान्स असतो. म्हणजे तुम्हाला बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत सगळे तुमचे पर्सनल डिटेल्स त्याच्यामध्ये अपलोड करावे लागतात, प्लस तुमचे डॉक्युमेंट्स वगैरे तुम्हाला अपलोड करावे लागतात आणि त्यावेळी तुमचे सगळे डिटेल्स चेक होतात, तुमचे व्हेरीफाय होतात. आत्ता ह्या ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंगमध्ये तुमचे कोणतेही डिटेल्स तुमचे व्हेरीफाय होणार नाही आहेत किंवा चेक करणार नाही आहेत. हे जे पण डिटेल्स आहेत जे मी तुम्हाला आता स्क्रीनवर दाखवतोय तेच तुमचे इम्पॉर्टंट आहेत, कारण की हेच डिटेल्स तुमचे ॲडमिट कार्डवरती प्रिंट होऊन येणार आहेत. आय होप इथपर्यंत तुम्हाला समजलेलं असेल. आता बऱ्याच मुलांचे प्रश्न असतील की दादा हे करेक्शन विंडो कधी ओपन होणार? तर एक मी तुम्हाला सांगतो की ह्या करेक्शन विंडोची काही गॅरंटी नाही. CET सेल तुमच्यासाठी करेक्शन विंडो ओपन करेल की नाही ह्याची मी गॅरंटी नाही देऊ शकत, कारण की ॲट दी एंड हे CET सेल आहे, काय पण ते करू शकतात. बट मागचे 2-3 वर्ष CET सेलने करेक्शन विंडो ही ओपन केली होती. सो मोस्ट प्रोबॅबली तुमची ह्या वर्षी पण तुमची करेक्शन विंडो ओपन होऊ शकेल. मग दादा ह्याची ऑफिशियल डेट काय आली आहे का? तर बघा अजूनही CET सेलने ऑफिशियल डेट काय प्रोव्हाइड केलेली नाही आहे. जर काही ऑफिशियल नोटीस आली तर नक्की मी तुम्हाला अपडेट करीन. तर त्यासाठी तुम्ही ह्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा, आणखी जे पण काही अपडेट्स येत असतात तर मी तुम्हाला ह्या चॅनलवर तुम्हाला प्रोव्हाइड करत असतो. बट मी तुम्हाला एक्सपेक्टेड सांगतो की जेव्हा तुमची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग ही पूर्ण कंप्लीट होईल, जी तुमची आता ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग सुरू आहे ही तुमची पूर्ण ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग कंप्लीट झाल्यानंतर मोस्ट प्रोबॅबली मार्चमध्ये तुमची ही करेक्शन विंडो ओपन होऊ शकेल. बट ह्याच्या बाबतीत अजूनही काही ऑफिशियल नोटीस नाही आहे, मी तुम्हाला एक्सपेक्टेड सांगतोय. सो जर काही नोटीस आली तर मी तुम्हाला नक्की अपडेट करेन. सो तुम्ही टेलिग्राम ग्रुप पण तुम्ही जॉईन करून ठेवा, त्याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. आता थर्ड सोल्युशन आहे अनकंडिशनल अंडरटेकिंग. आता अनकंडिशनल अंडरटेकिंग हा एक फॉर्म असतो जो तुम्हाला फिल करावा लागतो जर तुमच्या डिटेल्समध्ये काही पण मिस्टेक झाली असतील तर. आता हा जो फॉर्म आहे हा तुम्हाला एक्झामला सोबत घेऊन जावा लागतो. म्हणजे जेव्हा पण तुमची MSTCETची एक्झाम असेल तर त्यावेळी हा फॉर्म तुमच्या ॲडमिट कार्ड सोबत तुम्हाला घेऊन जावा लागतो आणि त्या तिकडे तुम्हाला एक्झाम सेंटरवरती तुम्हाला सबमिट करावा लागतो. आता एक्झॅक्टली हा फॉर्म नक्की कसा असतो तर हे मी तुम्हाला एक्झाम्पल म्हणून या इकडे स्क्रीनवरती दाखवलेलं आहे. हा एक लास्ट इयरचा फॉर्म आहे जो मी तुम्हाला रेफरन्स म्हणून दाखवतोय आणि ह्या फॉर्ममध्ये पण तुम्ही लिमिटेड डिटेल्स तुम्ही करेक्ट करू शकता, जसे की तुमचा नेम, तुमचे डेट ऑफ बर्थ, तुमचा जेंडर, तुमचा फोटोग्राफ आणि तुमची सिग्नेचर. एवढे लिमिटेडच डिटेल्स तुम्ही ह्या इकडे करेक्ट करू शकता. ह्याच्यामध्ये तुम्ही तुमचा सब्जेक्ट ग्रुपसुद्धा करेक्ट नाही करू शकत. जर तुमच्या सब्जेक्ट ग्रुपमध्ये काही पण मिस्टेक झाली असेल तर हे तुम्हाला नवीन फॉर्म फिलअप करूनच तुम्ही करेक्ट करू शकता, नाहीतर तुम्ही ह्या करेक्शन विंडोमध्ये सुद्धा तुम्ही करेक्ट करू शकता. या अनकंडिशनल अंडरटेकिंगमध्ये तुम्हाला सब्जेक्ट ग्रुप चेंज करायचं ऑप्शन दिलेलं नाही आहे. आता हा फॉर्म नक्की कोणाला सबमिट करायचा असतो, नक्की कोणाला हा फिल करायचा असतो? तर बघा जर तुमच्या ॲडमिट कार्डवरती काही पण डिटेल्स मिस्टेक झाले असतील, जसे की तुमच्या नेममध्ये किंवा डेट ऑफ बर्थमध्ये किंवा तुमच्या जेंडरमध्ये किंवा तुमचा फोटोग्राफ किंवा तुमचं सिग्नेचर ह्याच्यामध्ये काही पण मिस्टेक तुमची झाली असेल तर तुम्ही हा अनकंडिशनल अंडरटेकिंगचा फॉर्म फिल करून तुमच्या एक्झाम सेंटरवरती तुम्ही सबमिट करू शकता. मग दादा हा फॉर्म नक्की कधी रिलीज होतो? तर बघा हा फॉर्म खूप लेट रिलीज होतो. म्हणजे जेव्हा तुमचं ॲडमिट कार्ड येतं त्याच्यासोबत तुम्हाला हा अनकंडिशनल अंडरटेकिंगचा फॉर्म तुम्हाला रिलीज होऊन मिळतो. तर त्यावेळी तुम्ही हा फॉर्म डाउनलोड करून तुम्हाला फिल करून तुम्हाला एक्झाम सेंटरवरती सबमिट करावा लागतो. सो त्यामुळे तुम्ही ह्या अनकंडिशनल अंडरटेकिंगच्या फॉर्मवरती तुम्ही वेट नका करू. जर तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये काही पण मिस्टेक झाली असेल तर जसे मी तुम्हाला सोल्युशन नंबर 1 मध्ये सांगितलं, तुम्ही नवीन ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करून तुम्ही सगळे डिटेल्स परत तुम्ही करेक्टली फिलअप करू शकता. नाहीतर जसे मी तुम्हाला सोल्युशन नंबर 2 मध्ये सांगितलं, तुम्ही करेक्शन विंडोसाठी पण तुम्ही वेट करू शकता. बट करेक्शन विंडो कधी ओपन होईल आणि ओपन होईल की नाही ह्याची मी काही गॅरंटी नाही देऊ शकत. सो तुम्ही हे 2 सोल्युशन्स यूज करू शकता.
आय होप हे तुम्हाला सगळं समजलेलं असेल जे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. जर तुमचे अजून काही पण डाऊट्स असतील तर ते तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. मी नक्की तुमच्या कॉमेंट्सला रिप्लाय करायचा ट्राय करेन, नाहीतर त्या टॉपिकवर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवायचा ट्राय करेन. ऑल्सो ही तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली तर तेही मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, कारण की तुमचे कॉमेंट्स रीड करून मला मोटिवेशन येतं. सो नक्की मला कॉमेंट सेक्शनमध्ये तुमचे फीडबॅक सांगा. आणि जर मला पर्सनली काही कॉन्टॅक्ट करायचं असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामवर पण कॉन्टॅक्ट करू शकता. इंस्टाग्रामची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. सो गाइस दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ? आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड हॅव अ गुड डे.